नांदोस्कर and welcome back to our channel Life of Nandoskar. So आम्ही आलो आहे आनंद सरोवर प्रॉपर्टी मध्ये. चला आपण पटकन रूम टूर करून घेऊया. सो रूम वर एंटर केला गेला इकडे आहे वॉशरूम जो खूप मोठा आहे. त्यानंतर आणि हा बेड आहे. एकदम छोटा रूम आहे पण मस्त आहे. जास्त गोष्टी नाही आहेत. आणि हे बेसिक एम्युनिटीज दिले. टीव्ही आहे, केटल आहे आणि कॉम्प्लिमेंटरी वॉटर आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे पूर्ण रूमला फुल साइज विंडो आहे आणि खूप मोठी बाल्कनी आहे आणि तिकडून आपल्याला लेक व्ह्यू दिसतोय. अरे मग चढताना घेणार ना त्याला हाताचा हात धर. वाचली बोट वाचली. ये आजूबाजूने आता आपण जे बघणार आहोत रतनगड, कळसुबाईचे बॅक साइड प्लस बाबरगड म्हणून आहे. हे सर्व शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत. फक्त कळसुबाई मंदिर जे आहे ते आदिवासी लोकांचं एक देवस्थान आहे. आता आम्ही इकडे प्रायव्हेट बोट केली आहे जी आम्हाला 1500 ला पडली आहे आणि ती बॅक वॉटर आम्हाला दाखवणार आहेत. त्याच्यात ते अजून आम्हाला बरेच पॉइंट्स दाखवणार आहेत आणि त्यांनी या डॅमला काय बोलतात आणि ते नाव कसं पडलं याबद्दल खूप छान माहिती दिली आहे. सो आम्ही आता पोहोचलोय आमच्या रिसॉर्टवर. सो आता आम्ही आलो आहे हाय टीसाठी आणि हाय टीसाठी आम्ही मस्त मॅगी मागवली आहे आणि कांदा भजी मागवली आहे. त्यांनी आम्हाला असं लेक साईड सेटअप करून दिला आहे पण आम्ही बोटवर गेलेलो त्यामुळे आम्हाला खूप लेट झाला आहे. त्यामुळे आता लेकचा व्ह्यू भेटत नाही आहे पण उद्या सकाळी आम्ही ब्रेकफास्ट टाईमला नक्की घेण्याचा प्रयत्न करू. आम्ही आता डिनरसाठी आलो आहे आणि डिनरसाठी आम्ही चिकन घी रोस्ट आणि बटर रोटी मागवलं आहे आणि प्लस बिर्याणी पण मागवली आहे, चिकन बिर्याणी. ॲक्च्युली इकडे काळं मटण आणि काळं चिकन जास्त फेमस आहे पण पर्सनली आम्हा दोघांना ते आवडत नाही म्हणून आम्ही घी रोस्ट आणि नॉर्मलच चिकन मागवलं आहे. सो बघूया कसं आहे. ते शेफ जे आले होते मला त्यांनी सजेस्ट केलं की बिर्याणी ट्राय करा आणि घी रोस्ट ट्राय करा. स्पेशल आमच्यासाठी बनवून दिले. सो आम्ही लेक साईडवाला रूम तुम्हाला दाखवतोय. सो आहे लिव्हिंग एरिया. इथे फुल लेंथ मिरर आहे. या रूमचा वॉशरूम पण एकदम मोठा आहे. त्यानंतर हा बेडरूम. इथे तुम्हाला वर्क स्टेशनची पण अरेंजमेंट आहे.
सो आम्ही आता भांडारदरामध्ये आहे, आनंद सरोवर प्रॉपर्टीमध्ये. जसं की मी आधीच तुम्हाला सांगितलं, ही प्रॉपर्टी खूप छोटी आहे. म्हणजे या प्रॉपर्टीमध्ये स्विमिंग पूल वगैरे नाही आहे, पण ह्यांचा एकदम अमेझिंग लेक साईड व्ह्यू आहे. परत तिकडे बसून तुम्ही तुमचा डिनर, लंच जे काही करायचं ते करू शकता. आम्ही पर्सनली सजेस्ट करू ही प्रॉपर्टी तुम्ही 2 वीक आधी बुक करा, कारण की इकडे तुम्हाला मग ही प्रॉपर्टी 6,000 to 7,000 पडेल. आम्ही एन मोमेंटला बुक केली होती म्हणून आम्हाला जरा एक्सपेन्सिव्ह गेली. आणि ह्या पॅकेजमध्ये ओनली ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. आम्ही हायटी घेतलं होतं आणि बोट रायडिंग केली होती, ते तुम्हाला वेगळं द्यावं लागेल. पण इकडची जी माणसं आहेत आणि कुक आहेत ते खूप चांगले आहेत. इकडे यायच्या आधी फक्त एवढं कन्फर्म करा की इकडे काही इव्हेंट नाही आहे, कारण की जर इव्हेंट असला तर त्यांच्या हिशोबाने सगळं बनतं. तरी आम्हाला इकडचे कुक आणि जे मॅनेजर्स आहेत त्यांनी आम्ही जे ऑर्डर सांगितली होती ते आम्हाला सगळं अरेंज करून दिलं. चांगली अरेंजमेंट केली होती. लेकच्या बाजूला टेबल्स आणि लावून आम्हाला जेवणाची चांगली अरेंजमेंट करून दिली. सो थम्स अप फॉर दिस प्रॉपर्टी. So thank you for watching, and please do like, share, subscribe so that you can notified whenever I post. Bye bye.